आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तमामा भरणे आणि सन्माननीय व्यासपीठ बंधू आणि भगिनी पत्रकार मित्रांनो, आपल्या त्या विजयाचे शिल्पकार म्हणले तर आपले दत्तमामा भरणे म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण त्यांनी जी शेवटच्या दिवशी मामांनी स्वतः इथं बसून सगळ्या याचं मतदानाचं नियोजन केलं, त्याच्यामुळं आपला 14 उमेदवार एक नगराध्यक्ष हा विजय झाला. परंतु मला एक सांगायचं होतं, विजयाचे शिल्पकार मामाच आहेत, परंतु या समोरच्या काही पार्टींना इतका वावापोवा केला होता की आमची सत्ता येणार, आमची सत्ता येणार. सत्तेचा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून रंगानबिला तर मला दिसलीच नाही कुठं. तुम्हाला खोटं सांगत नाही, त्यांनी या पुढच्या निवडणुकीची इतकी बांधणी करून ठेवली होती निकाल लागायच्या आधी की आम्ही असं करू तसं करू. आता तर ती कुठल्या निवडणुकीच्या समोर जातील का नाही मला माहित नाही. त्याचं कारण असं आहे, निकाल एक 15-20 दिवस लांबला होता, तोपर्यंत त्यांना इतका चर्चा करायला वाव गावला होता की आम्ही नगर पंचायत समितीने जिल्हा परिषदला असं करू तसं करू. आता ती काहीच करू शकत नाही ही मला मुद्दाम सांगायचंय. आणि ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबल्या असतात, कुणी कुणाला आव्हान द्यायची काय गरज नाही. मी तुम्हाला आज सांगतो, उद्या येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत 8च्या 8 जागा आम्ही जिल्हा परिषदच्या जिंकणार आहे. तुम्हाला आवर्जून सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पंचायत समितीवर सत्ता आल्याशिवाय आमची राहणार नाही. आज इथं मी आवर्जून या विजयाच्या तिथं सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं मी आज सांगतो. आणि आज एवढं मी थोडं बोलून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.